नवी मुंबईतल्या उरण ओव्हरब्रिजवरती अपघात झालेला आहे। ट्रेलरचा हा अपघात झालेला आहे आणि त्या गाडीमध्ये ड्रायव्हर अडकलेला आहे। अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। संदीप रामदासी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप सर, काय नेमकं घडलंय? अमोल, सकाळच्या वेळेला थोडासा पाऊस झाल्यामुळे टेम्पो आणि ट्रेलर यांचा एक अपघात झालेला दिसला। कदाचित ब्रेक मारल्यामुळे तो ट्रेलर समोरचा जागेवरच त्या उड्डाण पुलावर हा आडवा झाला आणि मागून येणारा जो आयशरचा टेम्पो होता तो कदाचित त्याला धडकला। फार जास्त स्पीड नव्हती अशा माझ्यासोबत माझा सहकारी आहे विशाल, त्यांनी तो जवळनं ऍक्सिडेंट पाहिला आणि मग जे काही प्रवासी होते आणि गाड्या मागे ज्या काही जाम लागत होता उड्डाण पुलावरनं मुंबईकडे येणाऱ्या, तर त्यातल्याच प्रवाशांनी ते पूर्ण तो टेम्पो, कारण ड्रायव्हर आतमध्ये अडकलेलाच होता, तर तो टेम्पो मागे काढण्याच्या साठीचे बरेच प्रयत्न केलेले आम्ही पाहिले आणि अगेन पाऊस थोडासा झाल्यामुळं जे रस्त्यावरनं घसरतात, ब्रेक मारल्यानंतर ब्रेक लागत नाही, त्याच्यामुळं कदाचित हा थोडासा जास्त तीव्रता त्या अपघाताची वाढली असण्याची शक्यता आहे। लोकांनीच मग ते पूर्ण गाड्या ज्या आहेत त्या मागं घेऊन उड्डाण पुलाच्या खालनं हळूहळू एक साधारणतः अर्ध्या तासात 25-1 मिनिटामध्ये ट्रॅफिक ती थोडीशी क्लिअर होईल अशा दृष्टीनं प्रयत्न केले। आता हळूहळू उड्डाण पुलावरची तरी ट्रॅफिक कमी झालेली आम्हाला येताना पुन्हा पाहायला मिळाली। विशालनं पोलिसांनाही फोन करून सांगितलं होतं, कदाचित ते पण आता घटनास्थळावर दाखल झालेले असतील। अमोल, धन्यवाद संदीप दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर उरणच्या पुलावरती ट्रेलरचा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती आता खोळंबलेली आहे।